जवळपास 3:15 झाले. निघायची जस्ट तयारी झाली. तर अशी आमची बाईक रेडी झालेली आहे आणि आम्ही सुद्धा रेडी झालेलो आहोत. सी यू सून. तर हा खोपोलीचा एरिया 3:15ला निघून 4:35ला इथे आलो. 1.5 तासात खोपोली. ॲप्रोचिंग खंडाला घाट. नॉर्मल ट्रॅफिक आहे आणि आमची बाईक एकदम क्रुझिंग स्पीडला चाललेली आहे. रोडवर मी पहिल्यांदा बघतो. आत्ता रिसेंटली लॉन्च झाली. कलर पण एकदम मस्त आहे. और एक सोलो राइडर KTM एडवेंचर 390. और ये भी सामने एक सोलो राइडर. चल भाई चल, साइड जाऊ दे. साइड दे तो बाय. नाही म्हटलं तरी 2 बायकर्स एकत्र आले की आपोआप रेस लागतेच. मुलायजा होशियार, रेस के लिए तैयार. अरे बिचारायला ट्रकवाल्याने अडवलं. कॉर्नरिंगला जाम म्हणजे डबल सीट आहे म्हणून त्याच्यापेक्षा जास्त कॉर्नर मारतो. आता हे हॉटेल दिसलं साई पार्क इन. इथे बऱ्यापैकी गाड्या लागलेल्या आहेत. यांच्याकडे चार्जिंग स्टेशन पण आहे. चार्ज झोन गुड. बघू इकडे जरा पेट पूजा करून घेऊ. आता आम्ही कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या ब्रिजवरती आहोत. तिथनं लेफ्ट मारून आम्ही एक्झिट घेणार आहोत कोल्हापूरमध्ये एंट्री घेण्यासाठी.
सकाळचे 11:23 झाली. पहाटे 3:30ला निघालो होतो, तर 11:15ला आमचं दर्शन झालेलं आहे महालक्ष्मीचं. कोल्हापूरला आम्ही हॉल्ट घेतला होता. आता इथला गोव्याला चाललो. कर्नाटक बॉर्डरमध्ये एंट्री केल्या एक मॅकडॉनल्ड्स होतं लेफ्टला, तिथे आम्ही थांबलो होतो. तिथे आम्हाला हा एक मित्र भेटला पुण्याचा. याचा पण यूट्यूब चॅनल आहे, विवेक सोनार ब्लॉग्स. नक्की बघा, त्याला पण सबस्क्राईब करा आणि मला पण सबस्क्राईब करा. पेट्रोल भरायचं बाकी आहे, इथे भरू का? बाजूला दिसत आहे पेट्रोल पंप. ओके बाय, सी यू. ते नको भरावं, पुढे बघू. आमची आणि आमच्या बाईकची पेटपूजा झालेली आहे. आता सरळ आंबोळी घाट नॉन स्टॉप. असं कॉम्बिनेशन कधी भेटतं का राव? मस्त ओपन रोड आहे, वरती ढगा आलेत, बाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि हा आला डायव्हर्जन. आला तिकडे गाडी भेंडी. अरे काय माणूस यार, जर राईटला गेला तर लेफ्टला कशाला यायचं परत? तर गोवा वेस्ट हॉटेलच्या इथे आम्ही रिफ्रेशमेंट ब्रेकसाठी थांबलो होतो. तिथे आम्हाला विवेक परत भेटला मॅकडी नंतर आणि आम्ही एकमेकांचे नंबर एक्सचेंज करून घेतले. तर आमचं असं ठरलं आहे की गोवामध्ये एंटर करेपर्यंत तरी आपण एकत्र राईड करूया. चला बघूया पुढे राईडला कशी मजा येते. और ये मैंने 1 BHK को ओवरटेक कर लिया. और ये 1 RK को ओवरटेक करने जा रहा है. दोन्ही गाड्यांची किमतीच एवढ्या की यांना 1 BHK आणि 1 RKच बोलायला नाही. असा रस्ता आणि असं क्लायमेट भेटल्यावर का नाही रायडिंगला मजा येणार खरंच. मस्त उडवला यार. अरे इकडे पण एक आहे, थांब राईटनीच काढतो. आणि अशा छोट्या रस्त्यांवर राईड करायला तर अजून मजा येते. नो डर नो फिक्कर, ओनली कॉर्नर. विवेक भाई सोलो असल्यामुळे एकदम बिंदास पळतोय. मी पण पेसअप ठेवायचा प्रयत्न करतोय, पण मला हे विसरून चालणार नाही की माझ्याबरोबर एक पिलियन आहे आणि ती माझी बायको आहे.
तर अशा प्रकारे अचानक पाऊस चालू झाला. तांबोळीच्या पायथ्याशीच आहोत आम्ही. रेनकोट घालून आता आम्ही पुढे निघालो. एवढं बघ. आता पुढे आंबोळीचा वॉटरफॉल येणार आहे, तिथे आम्ही थांबायचं ठरवलंय. आणि खरंच क्लायमेट एकदम मस्त आहे. मध्ये मध्ये रस्ता फुटलेला रे. अरे जाना स्वतःच्या साईडनी. असं वाटतं खाली घाट उतरेपर्यंत रस्ता असाच असणार आहे. ॲडव्हेंचरवर एवढे खड्डे लागत नसतील मे बी. सस्पेन्शन ट्रॅव्हल थोडा जास्त आहे. आता झालंय असं की बाहेरचा क्लायमेट एकदम थंड आहे, पण पावसामुळे आम्ही रेनकोट घातलाय आणि रेनकोटच्या आतमध्ये प्रचंड गरम होत आहे.
टाईम झालेला आहे संध्याकाळचे 4:45 आणि आम्ही सावंतवाडी क्रॉस करत आहोत. मगाशी आंबोलीच्या पायथ्याशी जो पाऊस लागला त्याच्यामुळे भरपूर टाईमपास झाला. पाऊस नसता तर कमीत कमी अर्धा तास आधी तरी आम्ही इथनं क्रॉस केलेला असता. आणि आंबोली घाट उतरता उतरताच माझ्या इंस्टाची बॅटरी संपली होती. आता भेटूया डायरेक्ट हॉटेलवरती. हा आमच्या हॉटेलला जाणारा रस्ता मोबाईलवरनं रेकॉर्ड करत आहे. जसं की मगाशी सांगितलं माझ्या इंस्टाची बॅटरी संपली होती. पण रस्ता काय मस्त आहे. दोन्ही साईडला नारळाची झाडं. जुन्या गोव्याची आठवण आली. आता आलो आम्ही आमच्या हॉटेलवरती. 6 वाजता गोव्यामध्ये पोचलो आमच्या हॉटेलला मॉर्जिममध्ये. आता मस्त फ्रेश बीश होऊन आम्ही रेडी झालेलो आहोत. आणि तुम्हाला या रिसॉर्टचं नाव सांगायचं राहिलं. हे रिसॉर्ट मॉर्जिममध्ये आहे. या रिसॉर्टचं नाव आहे द वर्ल्डा दे मिरांडा रिसॉर्ट. आणि नुसतं रिसॉर्टच नाही, मला ही लोकेशन पण खूप आवडलेली आहे. बाल्कनीमधनं एकदम मस्त व्ह्यू दिसत आहे. समोर जंगल आहे आणि खाली स्विमिंग पूल. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे. सी यू इन नेक्स्ट एपिसोड.